अस्सलाम वालेकुम कैंडिडेट्स मां सनम नवाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ई साइंस स्कूल चैनल। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां JEST जी तयारी जो सिलसिलो हलाए रहिया आहियूं ऐं इन सिलसिले में असां 9th जी बायोलॉजी जी तयारी करे रहिया आहियूं। उन में असां चैप्टर नंबर 3 कवर कराए चुका आहियूं ऐं अॼु इंशाल्लाह पाण स्टार्ट कंदासीं चैप्टर नंबर 4 जेको 9th जी बायोलॉजी जो इंतहाई अहम चैप्टर आहे ऐं इहो जेको आहे ओवरऑल चैप्टर्स मां तमामु घणो वॾो चैप्टर बि आहे। इन करे असां इन चैप्टर खे ॿिनि हिसनि में विराए छॾियो आहे। त अॼु पाण स्टार्ट कंदासीं चैप्टर नंबर 4 जो पार्ट 1 जेको आहे सेल्स एंड टिश्यूज़। अचो त स्टार्ट करियूं था सेल्स एंड टिश्यूज़ चैप्टर नंबर 4। चैप्टर नंबर 4 जो जेको फर्स्ट क्वेश्चन आहे उहो आहे द फर्स्ट कंपाउंड माइक्रोस्कोप वॉज डेवलप्ड बाय। सभिनी खां पहिरीं जेको कंपाउंड माइक्रोस्कोप आहे उहो कंहिं डेवलप कयो हो उहो आहे ज़करिया जॉनसन्स ऑप्शन सी। क्वेश्चन नंबर 2 आहे द इंक्रीज इन द अपरेंट साइज ऑफ एन ऑब्जेक्ट। कंहिं बि शइ जो जेको साइज़ जॾहिं तव्हांखे वॾी ॾेखारे थो त उन अमल खे छा चइबो आहे मैग्निफिकेशन। टू मैग्नीफाई माना वॾो करे ॾेखारणु जेको कमु आहे माइक्रोस्कोप जो इन जो आहे ऑप्शन सी मैग्निफिकेशन। क्वेश्चन नंबर 3 आहे द मेजर ऑफ क्लैरिटी ऑफ एन इमेज इज कॉल्ड। यानी कंहिं बि इमेज खे जॾहिं तव्हां क्लियरली ॾिसो उन जी स्टडी खे छा चइबो आहे रेज़ोल्यूशन। यादि रहे माइक्रोस्कोप जेको आहे उहो ॿ कमु कंदो आहे। नंबर 1 मैग्निफिकेशन जो कमु यानी इमेज खे वॾो करे ॾेखारींदो आहे ऐं ॿियो कमु कंदो आहे रेज़ोल्यूशन यानी तव्हांखे इमेज जेको आहे उहो क्लियर नज़र ईंदो आहे विद द हेल्प ऑफ माइक्रोस्कोप। द क्लैरिटी ऑफ इमेज जेको आहे उहो कंहिंमें थींदी आहे उहो आहे ऑप्शन बी रेज़ोल्यूशन। क्वेश्चन नंबर 4 आहे द रेज़ोल्यूशन ऑफ ह्यूमन आई। इंसान जी अखि जी जेकी रेज़ोल्यूशन पावर आहे उहो केतिरो आहे उहो आहे 0.1 mm ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 5 आहे द मैग्निफिकेशन ऑफ लाइट माइक्रोस्कोप। लाइट माइक्रोस्कोप जी जेकी वधि में वधि मैग्निफिकेशन पावर आहे उहा केतिरी यानी उहो केतिरा गुना शयुनि खे वॾो करे ॾेखारे थो उहो आहे 1500x। ही एक्स मीन्स हेतिरा गुना 1500 गुना वधीक तव्हांखे लाइट माइक्रोस्कोप जेको आहे इमेज वॾो करे ॾेखारे थो ऑप्शन डी। क्वेश्चन नंबर 6 आहे द रेज़ोल्यूशन ऑफ लाइट माइक्रोस्कोप यानी रेज़ोल्यूशन पावर जेको आहे लाइट माइक्रोस्कोप जी उहो केतिरी आहे उहो आहे ऑप्शन बी 0.2 माइक्रोमीटर। क्वेश्चन नंबर 7 आहे अ फोटोग्राफ टेकन थ्रू अ माइक्रोस्कोप यानी माइक्रोस्कोप सां जेको बि इमेज वरितो वेंदो आहे उन इमेज खे छा चइबो आहे उनखे चइबो आहे माइक्रोग्राफ ऐं फोटो माइक्रोग्राफ ॿई यानी ऑप्शन सी सही आहे ॿई। क्वेश्चन नंबर 8 आहे द मैग्निफिकेशन ऑफ एन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप यानी मैग्निफिकेशन जेको पावर आहे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जी उहो वधि में वधि केतिरी आहे उहा आहे 250,000x यानी 2,50,000 गुना वधीक तव्हांखे जेको आहे इमेज इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप वॾो करे ॾेखारे थो ऑप्शन डी सही आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे द रेज़ोल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जी जेकी रेज़ोल्यूशन पावर आहे उहो केतिरी आहे उहो आहे 0.2 nm नैनोमीटर यानी 0.2 नैनोमीटर ते जेको शइ पयल हूंदी उन उहो तव्हांखे बिल्कुलु क्लियर ॾेखारींदो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ऑप्शन ए सही आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे विच टाइप ऑफ माइक्रोस्कोप इज़ बेटर टू स्टडी द मूवमेंट ऑफ एमोबा। एमोबा जेको यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म्स आहे जेको हिकु सेल जो ठहियलु हूंदो आहे उहो कहिड़े माइक्रोस्कोप जे ज़रिए उनजी स्टडी उनजी मूवमेंट जेकी आहे उनखे बहितरीन तरीक़े सां स्टडी करे सघिजे थी उहो आहे ऑप्शन सी लाइट माइक्रोस्कोप। क्वेश्चन नंबर 11 आहे द माइक्रोस्कोप यूज़ टू स्टडी द चेंजेस इन द शेप ऑफ ह्यूमन वाइट ब्लड सेल। इंसान जे जत में जेके अछा जुज़ा आहिनि उन्हनि जी शेप जी जॾहिं स्टडी कई वेंदी आहे त कहिड़े क़िस्म जो माइक्रोस्कोप यूज़ कयो वेंदो आहे उहो आहे ऑप्शन ए लाइट माइक्रोस्कोप। क्वेश्चन नंबर 12 आहे विच टाइप ऑफ माइक्रोस्कोप इज़ स्टडी द सरफेस टेक्सचर ऑफ ह्यूमन हेयर। कहिड़ो माइक्रोस्कोप जेको आहे उहो यूज़ थींदो आहे ह्यूमन हेयर जेको आहे इंसाननि जो वार हुन जे टेक्सचर खे स्टडी करण लाइ वो है ऑप्शन बी स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। क्वेश्चन नंबर 13 है द टाइप ऑफ माइक्रोस्कोप यूज्ड टू स्टडी द डिटेल स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया इन द सेल ऑफ ह्यूमन लिवर। इंसान जे जिगर में जेके जी सेल में जेके माइटोकॉन्ड्रिया मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जी स्ट्रक्चर जी जेकॾहिं डिटेल स्टडी कई वञे त कहिड़े क़िस्म जो माइक्रोस्कोप यूज़ कयो वेंदो आहे उहो आहे ऑप्शन सी ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। क्वेश्चन नंबर 14 आहे द सेल वर फर्स्ट डिस्क्राइब बाय अ ब्रिटिश साइंटिस्ट।
सभ खां पहिरीं जेको आहे हिकिड़े ब्रिटिश साइंटिस्ट सेल जे बारे में ॿुधायो उहो कहिड़ो, उहो आहे ऑप्शन ए रॉबर्ट हुक। क्वेश्चन नंबर 15 आहे हू डिस्कवर्ड न्यूक्लियस इन सेल। न्यूक्लियस जेको आहे सेल में कंहिं डिस्कवर कयो, उहो आहे ऑप्शन बी रॉबर्ट ब्राउन। क्वेश्चन नंबर 16 आहे हू प्रपोज द लिविंग ऑर्गेनिज्म सेल अराइज फ्रॉम प्री एग्जिस्टिंग सेल। इहो स्टेटमेंट कंहिं ॾिनी हुई त सेल जेको आहे सेल मां ई अराइज थींदा, यानी सेल मौजूदु हूंदा ज़िंदगी हूंदी त ज़िंदगी पैदा थींदी। इहो जेकी स्टेटमेंट कंहिं ॾिनी हुई, ऑप्शन बी रोडोल्फ विर्चू। क्वेश्चन नंबर 17 आहे अ जर्मन बॉटनिस्ट हु स्टडीड प्लांट टिश्यू एंड मेड द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ सेल थियरी। उहो जर्मन बॉटनिस्ट केरु हो जंहिं सभ खां पहिरीं टिश्यू जे बारे में, तांदुरनि जे बारे में ॿुधायो ऐं फर्स्ट स्टेटमेंट ॾिनी सेल थियरी जी, उहो केरु हो, उहो आहे ऑप्शन सी मैथियस शिल्डन। क्वेश्चन नंबर 18 आहे द सेल वॉल ऑफ फंजाई इज मेड अप ऑफ। फंजाई जेको आहे उनजी सेल वॉल कहिड़ी केमिकल जी ठहियल हूंदी आहे, उहो आहे ऑप्शन डी काइटिन। क्वेश्चन नंबर 19 आहे इन द सेल वॉल ऑफ प्लांट द केमिकल प्रेजेंट इन। प्लांट ॿूटनि जी जेकी सेल वॉल आहे उनमें कहिड़ो केमिकल मौजूदु हूंदो आहे, उहो आहे ऑप्शन ए सेल्यूलोस। क्वेश्चन नंबर 20 आहे द सेल वॉल ऑफ प्रोकैरियोटिक, जेके प्रोकैरियोट्स आहिनि उनजी सेल वॉल छाजी ठहियल हूंदी आहे, उहो आहे ऑप्शन सी पेप्टाइडोग्लाइकिन। क्वेश्चन नंबर 21 आहे प्राइमरी वॉल इज मेड अप ऑफ। सेल वॉल में जेकी प्राइमरी वॉल हूंदी आहे उहो छाजी ठहियल हूंदी आहे, उहो आहे ऑप्शन ए सेल्यूलोस। क्वेश्चन नंबर 22 आहे जेकी सेकेंडरी वॉल इज मेड अप ऑफ, यानी सेल वॉल में प्राइमरी ऐं सेकेंडरी वॉल्स मौजूदु हूंदियूं आहिनि। जेकी प्राइमरी वॉल हूंदी आहे उहो सेल्यूलोस जी ठहियल हूंदी आहे ऐं सेकेंडरी वॉल कहिड़ी केमिकल जी ठहियल हूंदी आहे, उहो ऑप्शन बी लिग्निन। क्वेश्चन नंबर 23 आहे सेल मेम्ब्रेन इज मेनली कंपोज्ड ऑफ। सेल मेम्ब्रेन जेकी सेल जी झिली आहे उहो ज़्यादातर कंहिंजी ठहियल हूंदी आहे, उहो लिपिड प्रोटीन एंड कार्बोहाइड्रेट्स इन्हनि टिनी जेको आहे मैक्रोमॉलिक्यूल्स जी ठहियल हूंदी आहे। ऑप्शन डी सही आहे ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 24 आहे विच इज़ नॉट प्रेजेंट इन सेल मेम्ब्रेन। हेठिन मां कहिड़ी शइ जेको सेल मेम्ब्रेन में मौजूदु न हूंदी आहे, उहो आहे ऑप्शन डी DNA, छो त कार्बोहाइड्रेट प्रोटीन ऐं लिपिड इहे सभु सेल मेम्ब्रेन में मौजूदु हूंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 25 आहे इन यूकैरियोटिक सेल्स विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनिज आर बाउंडेड बाय सेल मेम्ब्रेन। हेठिन मां कहिड़ा जेके ऑर्गेनिज आहिनि उहे सेल मेम्ब्रेन बाउंडेड हूंदा आहिनि यूकैरियोटिक सेल में, उहे आहिनि इहे सभु मौजूदु हूंदा आहिनि जेके माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गोल्गी ऑपरेटस, इहे सभु मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनिज आहिनि। इन करे ऑप्शन डी सही आहे ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 26 आहे माइक्रोट्यूब्यूल्स आर मेड अप ऑफ। जेके माइक्रोट्यूब्यूल्स आहिनि उहे छाजी ठहियल हूंदियूं आहिनि, उहे हूंदियूं आहिनि ट्यूबुलिन जेकी प्रोटीन आहे। ऑप्शन ए सही आहे, उन जूं ठहियल हूंदियूं आहिनि। क्वेश्चन नंबर 27 आहे माइक्रोफिलामेंट्स आर मेड अप ऑफ। जेके माइक्रोफिलामेंट्स आहिनि उहे कहिड़ी प्रोटीन जी ठहियल हूंदियूं आहिनि, उहो आहे ऑप्शन डी एक्टिन। क्वेश्चन नंबर 29 आहे राइबोसोम्स आर फॉर्म्ड इन। राइबोसोम्स जेके आहिनि उहे किथे ठहींदा आहिनि, उहो आहे ऑप्शन बी सही न्यूक्लियोलस। क्वेश्चन नंबर 30 आहे विच ऑर्गेनिज आर इन्वॉल्व इन एनर्जी प्रोडक्शन। एनर्जी प्रोडक्शन में जेको आहे सेल खे एनर्जी केरु प्रोड्यूस करे ॾींदो आहे, उहो आहे ऑप्शन ए माइटोकॉन्ड्रिया। क्वेश्चन नंबर 31 आहे द माइटोकॉन्ड्रियन फंक्शंस इज़। माइटोकॉन्ड्रिया जो जेको फंक्शन आहे उहो कहिड़ो आहे, हेठिन मां उहो आहे ऑप्शन डी सेल्युलर रेस्पिरेशन, यानी उहो एनर्जी प्रोड्यूस कंदो आहे जेकी सेल्युलर रेस्पिरेशन में कमु ईंदी आहे, उहो आहे ऑप्शन डी सेल्युलर रेस्पिरेशन। क्वेश्चन नंबर 32 आहे विच ऑफ दीज ऑर्गेनिज हैव देयर ओन DNA। हेठिन मां कहिड़ो ऑर्गेनिज आहे जेके जीअं वटि पंहिंजो DNA मौजूदु हूंदो आहे, उहो आहे ऑप्शन बी माइटोकॉन्ड्रिया। क्वेश्चन नंबर 33 आहे प्लास्टिड्स आर प्रेजेंट इन द सेल ऑफ। प्लास्टिड्स जेके ऑर्गेनिज आहिनि उहे हेठिन मां कहिड़े जानदारनि में मौजूदु हूंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन ए प्लांट्स। क्वेश्चन नंबर 34 आहे द फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट इज़। क्लोरोप्लास्ट जेको आहे हिकिड़े क़िस्म जो प्लास्टिड आहे, उहो उनजो कमु कहिड़ो आहे, उहो आहे ऑप्शन ए फोटोसिंथेसिस। क्वेश्चन नंबर 35 आहे द स्टाक ऑफ थैलेकॉइड इज़ कॉल्ड। जेके थैलेकॉइड्स मौजूदु आहिनि उन में स्टाक आहे उनखे छा चइबो आहे, उहो आहे ऑप्शन सी ग्रेनम। क्वेश्चन नंबर 36 आहे क्लोरोप्लास्ट आर एसोसिएटेड विद ब्राइट कलर आर हेल्प इन। क्लोरोप्लास्ट जेके ब्राइट कलर ॾींदा आहिनि उहो कहिड़ी शइ में मदद कंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन ए ऐं बी ॿई, यानी ऑप्शन डी बोथ ए एंड बी, यानी उहे पॉलिनेशंस बि कंदा आहिनि ऐं डिस्पर्सल ऑफ फ्रूट बि कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 37 आहे ल्यूकोप्लास्ट आर कलरलेस एंड स्टोर। ल्यूकोप्लास्ट जेके आहिनि उहे बि हिकिड़े क़िस्म जा प्लास्टिड्स आहिनि, उहे कलरलेस प्लास्टिड्स हूंदा आहिनि ऐं उहे छा स्टोर कंदा आहिनि, स्टार्च, लिपिड एंड प्रोटीन, यानी इहे सभु शयूं स्टोर कंदा आहिनि। ऑप्शन डी सही आहे ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 38 आहे द टाइप ऑफ प्लास्टिड्स दैट कंटेन पिगमेंट एसोसिएटेड विद ब्राइट कलर्स। यानी उहे प्लास्टिड्स जेके पिगमेंट रखंदा आहिनि, कलर जेके ब्राइट कलर्स ॾींदा आहिनि, जीअं गुलनि जा रंग हूंदा आहिनि, त उहो हेठिन मां कहिड़ो आहे प्लास्टिड्स,
वो आहे ऑप्शन बी सही क्रोमोप्लास्ट जेके कलर ॾींदा आहिनि प्लांट खे। क्वेश्चन नंबर 39 आहे स्मूथ एंडोप्लाज़्म रेटिकुलम आर इन्वॉल्व इन जेके स्मूथ एंडोप्लाज़्म रेटिकुलम आहिनि उहो हेठिन मां कहिड़े फंक्शन में इन्वॉल्व हूंदा आहिनि उहो आहे ऑल ऑफ दीस ऑप्शन डी सही आहे। क्वेश्चन नंबर 40 आहे द गॉल्जी वॉज अवॉर्डेड नोबल प्राइज़ इन जेको गॉल्जी हो जंहिं गॉल्जी ऑपरेटिस ऑर्गेनिल्स ॾिनो हो उनखे जेको आहे नोबल प्राइज़ कहिड़े सन में मिलियो ऑप्शन बी 1906। कैंडिडेट इहे हुआ उहे अहम सवाल ऐं जेके असां चैप्टर नंबर 4 मां तव्हांखे अॼु जे लेक्चर में कवर कराया आहिनि ऐं जीअं तव्हां ऑलरेडी ॿुधाए चुकी आहियां त चैप्टर नंबर जेको 4 आहे उहो तमामु घणो अहम चैप्टर आहे ऐं जेके एंट्री टेस्ट आहिनि उन में तमामु घणा सवाल इन चैप्टर मां ईंदा आहिनि ऐं रिमेनिंग जेके क्वेश्चन्स आहिनि उहे असीं चैप्टर नंबर 4 जे पार्ट 2 में कवर कंदासीं। थैंक्स फॉर वॉचिंग।